हॅलो गाईज. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओट्सची एक छानशी अशी रेसिपी. तर चला बघूयात आपली रेसिपी. तर त्यासाठी मी गॅस ऑन केला, कढई ठेवली, त्यामध्ये मी साधारण 2 वाटी पाणी घेतलं. पाणी थोडंसं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. ज्या वाटीने ओट्स घेतले होते त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलं होतं आणि हे व्यवस्थितपणे उकळून चांगलं शिजू द्यायचं आहे. चांगले 1-2 अशा उकळ्या आल्या की आपल्याला त्यात ॲड करायचं आहे 3 चमचे दूध. कुठलं दूध घेतलं तरी चालेल, गाईचे किंवा म्हशीचे. तर यात दूध हे ॲड केलेलं आहे. तुम्हाला दूध स्किप करायचं असेल तरी चालेल, पण दुधाने रंग चांगला येतो त्यामुळे मी इथे दूध घेतलेलं आहे. नाही घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे बघा, ही रेसिपी तुम्ही करून बघा, कशी वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हे बघा, हे आपलं उकळत आहेत अशा प्रकारे. आता आपण त्यात ॲड करायचं आहे अगदी चवीसाठी 1 चमचा गूळ. जास्त गूळ घेऊ नका आणि 1 चमचापेक्षा देखील कमी घेऊ नका. 1 चमच्याने एवढा गोडसरपणा येणार नाही आहे तुमच्या ओट्सला, तरी देखील हलकासा गोडसरपणा जाणवेल, जेणेकरून तुमच्या ओट्सला एक छान चव येईल आणि तुम्हाला खायला देखील ते व्यवस्थित वाटेल. आणि एवढ्याच ओटमध्ये तुमचं पोट देखील भरणार आहे, त्यामुळे एवढंच घ्या आणि ट्राय करून बघा. तर गूळ मेल्ट होईपर्यंत हे ओट्स आपल्याला व्यवस्थितपणे असे परतून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला ह्या प्रोसेसला मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवर अशा प्रकारे हे मी ओट्सचा शिरा बनवलेला आहे. आता हा ओट्सचा शिरा मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे बाउलमध्ये मी काढून घेते. आणि हा ओट्सचा शिरा कसा झाला आहे ते तुम्ही बनवा आणि नंतर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर माझी ही ओट्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, ओट्सच्या शिऱ्याची, तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि हो, आवडलीच असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. बाय बाय.